अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया आरोग्यासाठी चांगली व चवदार अशी तोंडवळ्याची भाजी. नमस्कार. आज बनवूया तोंडवळ्याची भाजी. हे तोंडवळे स्वच्छ धुवून घेतलेत. हे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतले, कोथिंबीर घेतली, मीठ घेतली, जिरी घेतली, हळद, कांदा मसाला, हे अख्खे धने घेतलेले, लाल मिरची पावडर घेतली, आले आणि लसूण घेतलेला आहे. तोंडवळीनं कट करून घ्यायचे. हे दोन्ही साईडचा भाग काढून टाकायचा आणि असे उभे चिरून घ्यायचे. मी पातळ पातळ फोडी करून घेणार आहे आणि पाण्यात टाकून घेणार आहे. थोडासा चीक वगैरे असन तो निघून जाईल. म्हणजे तोंडवळीनं कट करून झाले. आता मसाला बनवून घेऊ. शेंगदाणे टाकायचे. शेंगदाण्यामध्येच आलं आणि लसूण टाकून घ्यायचंय. हे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झालेत. खोबरे पण टाकून घ्यायचे. धने टाकून घ्यायचे. हे पण भाजून घ्यायचे. धने पण भाजून झालेत. आता हे ना थोडेसे मोठे वाटून घ्यायचे मिक्सर मधून. हे वाटून झाले. आता फोडणीची तयारी. कढईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं. जिरी टाकायची. कापून घेतलेले ना तोंडवळे टाकून घ्यायचे आणि हे ना तेलावर परतून घ्यायचे. आणि ही भाजी ना खायला खूप छान लागते. मीठ टाकून घेऊ आता. मिठाच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची. झाकण ठेवून घेऊ. झाकण काढून बघू. हे तोंडवळ्याला ना पाणी सुटले. पुन्हा ना 2 मिनिटं झाकण ठेवू. म्हणजे या मिठाच्या पाण्यामध्ये ना तोंडवळी शिजली का छान लागतात. झाकण काढले. आता मसाले टाकून घेऊ. हळद टाकायची. कांदा मसाला टाकून घ्यायचा. लाल मिरची पावडर टाकायची. मिक्स करायचे. पुन्हा मग झाकण ठेवायचं. झाकण उघडून बघू. तोंडवळी पण शिजली. हा मसाला केलेला ना टाकून घ्यायचाय. मिक्स करायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. ही पण मिक्स करून घ्यायची. पुन्हा मग झाकण ठेवून घेऊ 1-2 मिनिटासाठी. झाकण उघडून बघू. भाजी ना तयार झाली. मस्त अशी चमचमीत अशी ती तोंडवळ्याची भाजी तयार झाली आणि खायला पण खूप छान लागते. माझा मुलगा ना याला ना छोटी काकडी असे म्हणतो. त्याला खूप आवडते हे खायला. तुम्ही चपाती संग भाकरी संग खाऊ शकता आणि ही पौष्टिक पण असते खायला. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.